तर नमस्कार विद्यार्थिनींनो, मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अंगणवाडी मुख्य सेविका 2026 या संबंधित एक प्रश्नसंच घेऊन आलेले आहे, जो की MPSC आणि TCS पॅटर्ननुसार ही प्रश्नपत्रिका ठरणार आहे. हा संच ए आहे आणि ही बेसिकली अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका यामध्ये या सर्व प्रश्नपत्रिका आहेत, जे की मागील वर्षामध्ये तुम्हाला जे प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याचे आपण एक एक्सप्लेनेशन बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि याचा 2026मध्ये तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर या भरतीसाठी नक्कीच फायदा होणार आहे, याची हमी मी घेते. कारण की हे प्रश्न मागील अनेक अंगणवाडी सुपरवायझरची भरती झालेली आहे त्यामध्ये येऊन गेलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच फायदा होईल. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, पोस्को कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन ए आहे 2019, ऑप्शन बी आहे 2022, ऑप्शन सी आहे 2012 आणि ऑप्शन डी आहे 2023. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 2012. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला पोस्को कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला, त्याचं बरोबर उत्तर जे ठरेल ते 2012 या वर्षी हा पोस्को कायदा लागू करण्यात आलेला आहे. पोस्को कायद्यावर हमखास तुम्हाला 10 मार्काचे प्रश्न विचारतात. आणि आपण आपल्या चॅनलवर या आधी देखील अनेक कायदा, व्यवस्था आणि लॉ जे आहेत म्हणजे की योजना आहेत त्याच्या संबंधित अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि अनेक याच्यावर पोषण ट्रॅकर ॲप हे ते असे अनेक विषय ते एकदा जाऊन बघा, व्हिडिओ म्हणजे नाही का चॅनलवर अपलोडेड आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, बाल न्याय अधिनियम कोणत्या मुलांसाठी आहे? तर ऑप्शन ए आहे फक्त अनाथ मुलांसाठी, ऑप्शन बी आहे काळजी व संरक्षण आवश्यक असलेल्या मुलांसाठी, ऑप्शन सी आहे फक्त शालेय मुलांसाठी आणि ऑप्शन डी आहे फक्त मुलींसाठी. तर बाल न्याय अधिनियम हे ऑप्शन नंबर बी म्हणजेच की काळजी व संरक्षण आवश्यक असलेल्या मुलांसाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. आणि बाल न्याय अधिनियम यालाच इंग्लिशमध्ये पोस्को कायदा म्हणतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, बालकाचे वय किती वर्षापर्यंत मानले जाते? ऑप्शन ए आहे 18, ऑप्शन बी आहे 20, ऑप्शन सी आहे 17 आणि ऑप्शन डी आहे 14. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 18. तर 18 वर्ष हे बालकाचे वय मानले जाते, मग ते मुलगा असो की मुलगी असो. कारण की 18 वर्षापर्यंत तुम्ही बाल म्हणजे नाही का बालक असतात, पण 18 वर्षाच्या नंतर तुम्हाला मॅच्युरिटीमध्ये मोडतात. म्हणूनच तुम्हाला मतदानाचे, ड्रायव्हिंग लायसन्स असे अनेक अधिकार दिले जातात, कारण की तुम्हाला ते मानले जाते की आता तुम्ही बालक नाही आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे, बाल विभागासाठी मुलींचे वय किती आहे? ते बाल विभाग नाही, बाल विवाहासाठी मुलींचे वय किमान किती असणे गरजेचं आहे? तर ऑप्शन ए आहे 16 वर्षे, ऑप्शन बी आहे 18 वर्ष, ऑप्शन सी आहे 21 वर्षे आणि ऑप्शन डी आहे 3 व 4 बरोबर. इथे तुमचं बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 18 वर्षे. जर 18 वर्ष पूर्ण असेल तर बालविवाहासाठी मुलींचे किमान वय म्हणजे नाही का, जर तुम्हाला विचारलं मुलीचं बालविवाह झाला तर तो कधी कितव्या वर्षीपर्यंत, तर जर मुलीचं 18 वर्ष पूर्ण असेल तर त्याला बालविवाह म्हणत नाही, पण जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर तो मुलीचा बालविवाह मानला जातो. पण जर इथे 18 वर्ष नाही दिले म्हणजे ऑप्शनच नसेल आणि फक्त 3 व 4 बरोबर, तर हे देखील बरोबर उत्तर ठरेल 18 आणि 21 वर्ष हे दोन्ही. प्रश्न क्रमांक 5 आहे, RTE कायदा कोणत्या वयोगटासाठी लागू आहे? ऑप्शन ए आहे 3 ते 6 वर्षे, ऑप्शन सी बी आहे 6 ते 10 वर्षे, ऑप्शन सी आहे 6 ते 14 वर्षे आणि ऑप्शन डी आहे 0 ते 10 वर्षे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 6 ते 14 वर्ष. जे बालक 6 ते 14 वर्ष आहेत त्यांना RTE कायदा लागू आहे. आता जर तुम्हाला इथे विचारलं RTE म्हणजे काय, तर राईट टू एज्युकेशन हा जो कायदा आहे, जे मागील म्हणजे ज्यांना शिक्षण परवडत नाही इंग्लिश शाळेमध्ये, तर त्यांच्यासाठी सरकारने 10 ते 20% आरक्षण हे इंग्लिश स्कूलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर त्याच्या अंतर्गत RTE हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. आपण शॉर्ट फॉर्मवर देखील व्हिडिओ बनवलेले आहे, एकदा जाऊन चॅनलला चेक करा, ते मी पोस्ट केलेले आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, पोस्कोचा संबंध कशाशी आहे? ऑप्शन ए आहे शिक्षण, ऑप्शन बी आहे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण, ऑप्शन सी आहे आरोग्य आणि ऑप्शन डी आहे रोजगार. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण. तर पोस्को हा कायदा लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण देते महिलांसाठी व बालिकांसाठी. तर अशाच प्रकारचे आणखी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तलाठीचे देखील व्हिडिओ अपलोड केलेले आहे. MPSC ग्रुप सी अंतर्गत या दोन्ही आता प्री आणि मेन्समध्ये होणार आहे. आणि म्हणजे 80% तरी हे ठरलेलं आहे की आता अंगणवाडी सुपरवायझर ही भरती देखील
MPSCकडे जाऊ शकते. कन्फर्म नाही आहे, पण शक्यता नक्कीच आहे. कारण की ना आता एक GR निघाला होता, त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं होतं की पोलीस भरती आणि अशा 1-2 ज्या भरत्या आहेत ते आता MPSC सोडून बाकीच्या सगळ्या परीक्षा MPSC घेणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, बाल कल्याण समिती CWC कोणत्या कायद्याअंतर्गत कार्य करते? तर ऑप्शन ए आहे पोस्को, ऑप्शन बी आहे JJ ॲक्ट, ऑप्शन सी आहे RT आणि ऑप्शन डी आहे बालमजुरी कायदा. तर बाल कल्याण समिती CWC ही JJ ॲक्ट म्हणजेच ऑप्शन नंबर बी JJ ॲक्ट या अंतर्गत काम करते. हे जे प्रश्न आहे हे मागील वारंवार विचारण्यात आलेले, त्याच्यामुळेच मी याची एक वेगळी PDF करून तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की महिलांना घरातले पण कामं असतात आणि अशा अनेक कामं असतात, त्या देखील प्रत्येक डिटेलमध्ये स्टडी करू शकत नाही. त्याच्यामुळेच मी हे क्वेश्चन घेऊन आलेले. कारण की रोज तुम्ही हा 10 मिनिटाचा जरी व्हिडिओ बघितला तर त्याच्यातनं तुम्हाला ॲटलिस्ट तांत्रिक प्रश्नांची नक्कीच तयारी होणार आहे, याची मी गॅरंटी देते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा, नक्कीच फायदा होईल. आणि जर तुमचं तांत्रिक चांगलं असेल तर तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर 2026 या भरतीमध्ये स्कोरिंग करायला काहीच हरकत नाही. प्रश्न क्रमांक 8 आहे, 14 वर्षाखालील मुलांना रोजगार देण्यास बंदी कोणत्या कायद्यात आहे? तर ऑप्शन ए आहे पोस्को, ऑप्शन बी आहे JJ ॲक्ट, ऑप्शन सी आहे बालमजुरी कायदा आणि ऑप्शन डी आहे RT. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे बालमजुरी कायदा. तर जे विद्यार्थी बालक जे 14 वर्षाखालील ज्यांचं वय आहे त्यांना रोजगार देण्यास, म्हणजे जरी त्यांना गरज असेल पण तरीसुद्धा हा शासनाचा एक नियम आहे जो की म्हणजे कोणत्याही ठिकाणी त्यांना काम दिलं जात नाही, कारण की ते बालमजुरी म्हणजे बाल आहेत म्हणून. आपण असे कायदे व नियम याच्यावर अनेक प्रश्न बनवलेले आहे अंगणवाडी सुपरवायझरसाठी. पण तरी देखील तुम्हाला अजून कोणते चॅनल म्हणजे नाही का कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आपण त्याच्यावर देखील लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊया. तुम्ही असं नका समजू की अजून जाहिरात आली नाही तर अभ्यास आत्ता नाही नंतर करू. हे बघा, तलाठी भरती आणि MPSC ग्रुप Cची देखील जाहिरात अचानक आलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला फक्त 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी आहे. त्याच्यामुळेच लगेच तयारीला लागा. अशा अनेक भरती येणार आहे या 2026मध्ये. प्रश्न क्रमांक 9 आहे, पोस्को अंतर्गत खटल्यांची सुनावणी कोण करते? ऑप्शन ए आहे विशेष न्यायालय, ऑप्शन बी आहे ग्रामपंचायत, ऑप्शन सी आहे जिल्हाधिकारी आणि ऑप्शन डी आहे पोलीस स्टेशन. तर पोस्को अंतर्गत ज्या खटल्यांची जी सुनावणी असते ती ऑप्शन नंबर ए विशेष न्यायालय असते. त्याच्यासाठी कोणतंही तुम्हाला एक जे नॉर्मल फॅमिली कोर्ट हे ते जिल्हा परिषद म्हणजे ग्रामपंचायत अशा ठिकाणी याची सुनावणी होत नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला एक विशेष न्यायालय बनवण्यात आलेले आहे, त्या अंतर्गत तुम्हाला त्या खटल्यांची सुनावणी दिली जाते. पोस्को कायदा हा महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांच्या संरक्षणासाठी, न्याय हक्कासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, बाल संरक्षणाचे मुख्य उद्देश काय आहे? तर ऑप्शन ए आहे रोजगार देणे, ऑप्शन बी आहे बालकांचे हक्क व सुरक्षा सुशिक्षित करणे, ऑप्शन सी आहे मतदानाचा अधिकार देणे आणि ऑप्शन डी आहे शाळा बांधणे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे बालकांचे हक्क व सुरक्षा सुशिक्षित करणे. तर बाल संरक्षणाचे जे मुख्य उद्देश तुम्हाला विचारले तर ते बरोबर आहे ऑप्शन नंबर बी बालकांचे हक्क व सुरक्षा सुशिक्षित करणे. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी असेच अंगणवाडीचे अनेक टॉपिक वाईज तुम्हाला व्हिडिओ बनवून दिलेले आहेत, ते जाऊन एकदा चेक करा, नक्कीच फायदा होईल. आणि आता तलाठी आणि MPSC ग्रुप Cची देखील जाहिरात आलेली आहे, त्याच्यावर देखील आपण प्रश्नसंच जे मागील परीक्षांमध्ये अत्यंत आणि वारंवार रिपीट झालेले त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवलेले आहेत. आता डेली तुम्हाला हे प्रश्न येतील आणि असं नाही की तुमची ही एक्झाम नाही आहे, प्रत्येक एक्झामचे जे प्रश्न असतात मागील वर्षाचे ते तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये फायदेशीरच ठरणार. कारण की आता इथून पुढं ज्या कोणत्या एक्झाम होणार आहे पोलीस भरती सोडून ती MPSC सरळ सेवेअंतर्गतच होणार आहे. त्याच्यामुळेच आता टॉपिक थोडे हार्ड होणार आहे, तयारीला लागा. धन्यवाद.